मराठी साम्राज्याचा झेंडा डौलाने फडकवण्याआधी एक पराक्रमी योद्धा येऊन गेला. एक असा नायक ज्याचा इतिहास विसरला गेला, पण ज्याच्या शौर्याने आणि दृष्टीने मराठा साम्राज्याचा पाया रचला. हो, मी बोलतोय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, म्हणजेच शहाजी महाराजांचे वडील, ते म्हणजे मालोजी राजे भोसले. ही कथा आहे एका शूर योद्ध्याची, एका दूरदर्शी नेत्याची आणि मराठा इतिहासाच्या महत्त्वाच्या शिल्पकाराची. आपल्या शाळेत फक्त मुघलांचे आणि त्यांचे वंशज काय होते, कसे होते आणि कसं राज्य केलं हे सांगितलं. पण आपण आता आपल्या ह्या चॅनलवर अशी सिरीज चालू करणार आहोत की आपले मराठी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, मालोजी राजे आणि त्यांचे वंशज कसे होते, त्यांनी आपल्यासाठी काय केलं, हे सारी आपण द वंशावळ सिरीजमध्ये दाखवणार आहोत. तर असंच आमच्यासोबत जोडले जाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मालोजी राजे यांचा जन्म 1552 साली वेरूळ आजचे एलोरा येथे बाजी भोसले यांच्या घरी झाला. मालोजी राजे यांना एक धाकटा भाऊ होता, तो म्हणजे विठोजी राजे भोसले. पुणे परिसरातून स्थलांतरित होऊन मालोजी आणि विठोजी यांनी सिंदखेडच्या जाधवांच्या सेवेत घोडेस्वार म्हणून काम केले. जाधव हे अहमदनगर सल्तनतीचे सेवक होते. मालोजी यांचा विवाह उमाबाई म्हणजेच दीपाबाई यांच्याशी झाला, ज्या फलटणच्या देशमुख जगपालराव निंबाळकर यांच्या भगिनी होत्या. मालोजी राजे आपल्या शौर्यासाठी प्रसिद्ध झाले आणि त्यांनी थेट निजामशाहाच्या सैन्यात मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या पराक्रमामुळे ते निजामशाहाच्या दरबारात एक विश्वासू सरदार बनले आणि मोठे जहागीरदार झाले. त्यांना 2 पुत्र झाली, शहाजी राजे आणि शरीफजी राजे. संतांच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या पुत्रांची नावे शहाजी, शरीफजी ठेवली. त्याच्यानंतर 1577 साली मालोजी राजे आणि विठोजी राजे यांनी अहमदनगरच्या निजामशाहीत मुर्तजा निजामशाह पहिला यांच्या सेवेत प्रवेश केला. मालोजी राजे मालिक अंबर यांचे विश्वासू सहकारी बनले, जे पुढे अहमदनगर सल्तनतीचे वजीर झाले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना एरूल म्हणजेच आताचे वेरूळ, देहरडी आणि कन्नड या 3 परगण्यांचे नियंत्रण मिळाले. 1595 किंवा 1599 साली बहादूर निजामशाह यांनी मालोजी यांना राजा ही उपाधी दिली आणि पुणे व सुपे परगणेचे जागीर तसेच शिवनेरी आणि चाकण किल्ल्यांचे नियंत्रण दिले. हाच तो क्षण जिथे भविष्यातील स्वराज्याचा पाया रचला गेला. पण निजामशाहाला त्याची कल्पना नव्हती की ज्याला तो जहागिरी देत आहे तोच एक दिवशी मराठ्यांच्या साम्राज्याची बीजे पेरणार आहे. मालोजी राजे हे शिवभक्त होते. त्यांनी वेरूळ येथील गृहेश्वर मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिराजवळ मोठे तलाव बांधले. तसेच अहमदनगरमध्ये त्यांनी अमृतेश्वर मंदिराची स्थापना केली. हे आजही तत्कालीन इतिहासाची साक्ष देते. मालोजी राजे यांचे निधन इंदापूर येथे बिजापूर सल्तनतीविरुद्ध युद्धात झाले. काही स्तोत्रानुसार त्यांचा मृत्यू 1620 साली झाला. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करतो, पण त्या महापुरुषाला घडवणाऱ्या मालोजी राजेंना विसरता कामा नये. जर तुम्हाला त्यांची ही कथा प्रेरणादायक वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मालोजी राजांचा गौरव पुन्हा जागृत करा. असेच ऐतिहासिक विषयांवरील अद्भुत व्हिडिओ पाहण्यासाठी AJ मराठीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.